श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सर्वप्रथम मी सगळ्या दादांना आणि ताईंना माझा धन्यवाद, कारण त्यांचा खूप छान प्रतिसाद मला मिळत आहे। खूप सारे मला कमेंट करत आहेत, प्रश्न विचारत आहे का ताई तुम्ही कसे पारायण केले, कसं स्वामी भक्त झालात, त्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। पण मी व्हिडिओद्वारे तुम्हाला देईन, कारण सगळ्यांची मला उत्तर देता येत नाही, म्हणून मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे, मग तुम्ही नक्की बघा। तर आज मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलाच असेल का पहिल्या पारायणमध्ये स्वामींनी कशी माझी इच्छा पूर्ण केली आणि त्या इच्छेमध्ये मला स्वामींनी कसे दर्शन दिले ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खरंच आपण म्हणतो ना का स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आणि असतातच। तर काही काहींना असं वाटते का मी सगळे प्रयत्न करून बघितले, स्वामींचे पारायण केले, स्वामींचं सगळी सेवा करून बघितली, तरी स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही। स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात, पण जोपर्यंत आपण त्या परीक्षेमध्ये खरे उतरत नाही, स्वामींना मनापासून आवाज देत नाही, सोबत असतात पण तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण करत नाही। आपण कधी कधी काय करतो, स्वामींची सेवा करतो पण आपली इच्छा पूर्ण होणार का नाही यामध्ये आपण अडकून राहतो। पण आपण ठाम राहायचं का स्वामी माझी इच्छा पूर्ण करणारच, आणि मी एक स्वामी भक्त आहे आणि स्वामी सदैव माझ्यासोबत आहे आणि स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार आहे, हे आपण मनापासून घेऊन चालायचं आणि स्वामी सेवेत मनापासून राहायचं। तर कसं स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली तर आणि कसं माझा स्वामींनी दर्शन दिले, तर मला जेव्हा मी पहिला पारायण केलं, माझी जी काही इच्छा होती ती स्वामीसमोर मी मांडली आणि स्वामींनी माझी ही इच्छा 8व्या दिवशी पूर्ण केली। पूर्ण झाल्यानंतर स्वामींनी 9व्या दिवशी मला चपातीवरती दर्शन दिलं। स्वामींनी चपातीवर दर्शन दिलं आणि कसं दिलं ते मी तुम्हाला सांगते पुढे। तर मी असंच रोज सकाळी आंघोळ बिंघोळ झाल्यावरती स्वामींचं पारायण करायला बसले। म्हणजे स्वामींची जी पोथी असते स्वामी चरित्र सारामृतचं 1 ते 21 अध्याय हे मी वाचले आणि तारक मंत्राचं पठण केलं। त्याच्यानंतर संध्याकाळी जी आपण पूजा करतो ती संध्याकाळची पूजा मी 3 संजेला म्हणजे दिवाबत्ती स्वामींची केली आणि दिवाबत्ती झाल्यावर मी जेवण करायला गेले। जेवण करत असताना एक व्यक्ती माझ्या दारात आला आणि मला म्हणतो ताई मला पाणी द्याल का, तर मी त्यांना पाणी नेऊन दिले, ते पाणी पियाले आणि ती व्यक्ती निघून गेली। आणि नंतर मी चपात्या करायला घेतल्या, म्हणजे चपाती माझी पूर्ण झालेली आणि एक लाचचा कणिकचा गोळा राहिलेला, ते चपाती मला लाचचा कणिक तो मला करायची इच्छा नव्हती। मी बोले राहू दे, हे पीठ मी डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवीन, पण नाही, पण स्वामींना जे प्रचिती दाखवायची होती ती त्यांनी माझ्याकडनं करून घेतलीच आणि मी लाटची चपाती करायला घेतली। चपाती माझी लाटून झाल्यावर मी ती तव्यावर टाकली। आपण एक साईडला भाजतो आणि दुसऱ्या साईडला जेव्हा पलटी करतो तेव्हा पण सुद्धा आपण भाजतो। तर जेव्हा मी चपाती पलटी केली तर त्याच्यावर मला स्वामींनी स्वतः दर्शन दिले। स्वामींची पूर्ण प्रतिमा माझ्या चपातीवर उतरली। म्हणजे मी जेव्हा बघितलं तर मला म्हणजे डोळ्याला विश्वास बसत नव्हता, माझ्या मनाला विश्वास बसत नव्हता का स्वामींनी मला दर्शन दिलं। माझ्या मनाला पटत नव्हतं, पण माझ्या घरात लहान मुलं आजूबाजूची खेळायला आलेली, कारण माझी मुलं लहान आहेत आणि त्यांच्यासोबत ती बारकी मुलं खेळायला आलेली, त्यांना मी चपाती बघायला बोलवली। चपाती बघायला बोलवलं तेव्हा त्यांना मी विचारलं का तुम्हाला चपातीमध्ये कोण दिसत आहे, तर ते बोलले का काकी तुम्ही ज्याची पूजा करता ते आम्हाला दिसत आहे। तर त्यांचं ऐकून माझं मन एवढं खुश झालं, प्रसन्न झालं का स्वामींनी मला दर्शन दिलं, कारण मी स्वामी सेवेमध्ये नवीन होते आणि पहिल्याच पारायणामध्ये स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मला चपातीवर दर्शन दिलं। म्हणजे मी स्वतःला किती भाग्यवान समजते का स्वामींनी मला दर्शन दिलं। पण आपण बोलतो ना आपण नाही स्वामी सेवेत जातो, स्वामी स्वतःहून आपल्याला बोलवतात आणि असंच माझ्यासोबत घडलं आहे। आणि संध्याकाळच्या टायमाला माझे मिस्टर पुण्याला असल्यामुळे ते संध्याकाळी तिकडनं कामावरून सुट्टीसाठी आले होते, ते संध्याकाळी त्या दिवशी आले आणि त्यांनासुद्धा मी ती चपाती दाखवली, तर त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये स्वामींची प्रतिमा दिसली आणि ते पण खूप धन्य झाले का म्हणजे स्वामींनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांना पण पटलं का हा स्वामी नक्की आपल्यासोबत आहेत। आणि तेव्हापासून ते पण स्वामी सेवेमध्ये रुजू झाले आणि स्वामी भक्त झाले। तर आपण स्वामींना मनापासून आवाज दिला, स्वामींना मनापासून हाक मारली
नित्यनेमाने स्वामींची सेवा केली, कशाचाही आपण विचार न करता, तर स्वामी नक्की आपल्याला दर्शन देतील आणि तुम्हाला सुद्धा दर्शन देतील. पण तुम्ही ठामपणे राहा का स्वामी आपल्यासोबत आहे, हा का नाही याच्यामध्ये पडू नका. फक्त विचार करा का स्वामी आपल्यासोबत आहे आणि स्वामींची सेवा मीही मनापासून करतो आणि करत राहणार. असंच तुम्ही स्वामींची सेवा करत राहा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ज्या चपातीवर मला दर्शन दिले आहे ते मी आता तुम्हाला एंडिंगमध्ये, व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवत आहे. तर तुम्ही नक्की स्वामींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ. ही आहे ती चपाती, याच्यावर स्वामींचे पूर्ण प्रतिमा उतरली आहे. तुम्ही बघू शकता स्वामींनी मला असे दर्शन दिले आहे.